आपली काय भूमिका मांडायची लोकांसमोर? लोकांसमोर एक म्हणायचे, कोण काय करेल किंवा कोण काय करण्यापेक्षा आम्ही जे गेले 15 वर्षात केलेलं काम आहे, ज्याची समाजाला गरज आहे, का साधारण 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांना सरकारीमध्ये नोकऱ्या दिलेल्या आहेत, स्पर्धा परीक्षा वाचनालयामार्फत, क्लासेसमार्फत. किमान 35 ते 40 लाख लोकांपर्यंत आरोग्य सुविधा वापरल्यात विदाऊट गव्हर्नमेंट मेडिसिन. स्वतःच्या खिशातून जे आलेल्या व्यवसायातून पैसा आहे त्याच्यातून मेडिसिन घेऊन किंवा एक मोठं हॉस्पिटल उभं केलेलं आहे, का ज्या हॉस्पिटलमध्ये अगदी सर्दी खोकल्यालाही MD डॉक्टर आहेत, लहान मुलांसाठी बालरोग तज्ज्ञ आहेत MD, महिलांसाठी स्पेशल महिला डॉक्टर आहेत MD, MS डॉक्टर आहेत, का जिथे या ठाणे पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील येणारा कुठलाही बांधव, कुठलीही भगिनी, कुठलाही बच्चू, प्रत्येकाला उत्तम आरोग्य व्यवस्था मिळते. एवढ्यावर न थांबता शासन करेल तेव्हा करेल, परंतु गरिबांच्या मुलांना चांगलं उत्तम दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी 8 CBSE स्कूल आहेत. संपूर्ण दोन्ही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक हायस्कूलमध्ये करिअर गायडन्सचे कार्यक्रम दरवर्षी 500 होतात. प्रत्येक या कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये 25 लाख वह्या वाटप, प्रत्येक शाळेमध्ये वह्या वाटप होतात. एवढ्यावर न थांबता 31 पोलीस अकॅडमी आहेत, त्यातनं हजारो विद्यार्थी पोलीसमध्ये नोकरीला लावलेले आहेत. 30 गट क आणि ड च्या नोकरीचे केंद्र तयार केले, तिथूनही हजारो विद्यार्थी नोकरीला लागलेले आहेत. स्पर्धा परीक्षात बघायला गेलं तर पुणे किंवा दिल्ली यापेक्षा झडपोली एक चांगलं सेंटर आहे, की जिथे अगदी कुठलाही नशापाणी न घेता विद्यार्थी अभ्यास करतात. उदाहरणच घ्यायची झाली तर स्वतःची मुलं तर स्वतःसाठी तर प्राणी पण जगतात, परंतु ज्याला आईवडील नसलेला स्वप्नील माने नावाचा तोही तरुण आपल्या झडपोलीच्या अकॅडमीत येतो आणि UPSC होऊन आज IPS ऑफिसर जातो. मुलुंडच्या कचरा ढिगावरती काम करणारी मुलगी दीपाली नावाची, आईवडील नसलेली मुलगी, तिला अगदी व्यवस्थित 10वी पास करून 12वी पास करून हॉटेल मॅनेजमेंट करून आज 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करते. उदाहरण बघायला गेलं तिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना तिचा नवरा निधन पावतो आणि असं असताना लोकांची धुणी भांडी करणारी मोहिनी बात आज झडपोलीला आणली जाते. झडपोलीला आणून तिला उत्तम प्रकारची शैक्षणिक व्यवस्था तयार करून तिचा दर महिन्याला तिला 7,000 रुपयामध्ये 10-15 हजार रुपये तिला देऊन आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नोकरी करते. कितीतरी लोक अशी इतका विद्यार्थी पळून येतात आणि पळून आल्यानंतर ते विद्यार्थी झडपोलीला याच्यातून सरकारी गव्हर्नमेंट नोकरीला लागलेले आहेत. आज हजारोच्या संख्येने पोलीस दलामध्ये, मिलिटरीच्या अनेक सेलमध्ये आपल्या याच्यातून काम करतात. या सगळ्या गोष्टी करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करणारे लोक आहेत ते न काम केल्यामुळे आज आपल्याला वाटतं की लोकसभेमध्ये जाऊन एक खासदार म्हणून मी झालो तर या कामाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात वापरलं. तुम्हाला असं वाटत नाही का केंद्रामध्ये भाजपची सत्ता, राज्यात भाजपची सत्ता ते कुठे कमी पडली? मी म्हटलं ना का मी काय केलं आहे आणि समोरच्या उमेदवारांनी काय केलं आहे याचा समोरासमोर हिशोब करावा. आपण कुठल्याही प्रकारची कुठल्या पक्षाकडनं अपेक्षा आहे का बुवा इकडनं तिकीट आपल्याला मिळालं पाहिजे असं? आता ज्या राजकीय पक्षाला वास्तविक पाहता की इतका चांगला तगडा उमेदवार मिळत असताना का ज्या उमेदवाराचे 35 ते 40 लाख लोकांपर्यंत आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत या ठाणे पालघर जिल्ह्यात आंब्याची झाडं पोहोचलेले आहेत, कलम पोहोचलेले आहेत, प्रत्येक घराघरामध्ये वही पोहोचलेले आहे. परंतु तो लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे निलेश सांबरे लोकप्रतिनिधी म्हणून कधीही शासनाचा चहा पिणार नाही किंवा लोकांकडनं एकही रुपयाची अपेक्षा करणार नाही. 100% समाजाची सेवा करण्यासाठी त्या पदाचा उपयोग करेल असं ज्या पक्षाला वाटेल का हीच खरी राज्यघटना आहे तो पक्ष आम्हाला तिकीट देईल. आता आत्ताचे लोकप्रतिनिधी सांगतात उमेदवार का स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक खासदार हवा, या संदर्भामध्ये तुम्ही काय अभ्यास केला का आपल्याला काय घेऊन गेलो पाहिजे? त्या लोकप्रतिनिधींनी दाखवायचं की त्यांनी किती मुलांना नोकऱ्या लावल्या, बँकेत लावल्या असतील त्याच्यातून पण TDC बँकेत लावल्या असतील तर आपलेच नातेवाईक लावले असतील, लवकरच तेही उघड होईल. त्याचबरोबर बघायला गेलं तर भिवंडी तालुक्यामध्ये फिरा तुम्ही का किती लोकांना नोकऱ्या लावल्यात बिन पैशाने किंवा कशाप्रकारे गोडाऊनला काम करतात समाज बांधव ते बघा. त्याच्यातनं कोणी पैसे वगैरे घेतो का काय करतो का ते तपासून बघा. पत्रकार म्हणून तुम्ही माहिती घ्या. आम्ही आमचा अजेंडा दिलेला आहे का महाराष्ट्रामध्ये नाही तर देशाच्या शिक्षण व्यवस्था जे करू शकत नाही ती शिक्षण व्यवस्था आम्ही निर्माण केली की इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस भाजपा किंवा इतर पक्षांची तुम्हाला इतर पक्षांची मदत होईल असं वाटतं? सर्वांचीच होईल. या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक सुज्ञ मतदार तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी तो 100% मला निलेश सांबरे उमेदवार बघून उमेदवाराला मतदान करेल याची मला 100% खात्री. तो कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, ज्याला हृदय आहे तो प्रत्येक माणूस जिजाऊला म्हणजे निलेश सांबरेला मतदान करेल याची मला. तुम्ही एवढ्या वर्षामध्ये सगळे मित्रत्व असताना तुम्ही आता दोघे विरोधक कसे बनले? विरोधक माझा विरोधक कोणीही नाही आहे. विरोधक कामाची करेल. माझ्या 8 CBSE स्कूल आहेत, कोणी जर 18 CBSE स्कूल केल्या. माझं आहे स्वप्न आहे का 5 जिल्ह्यामध्ये 5 हॉस्पिटल करायचे, कोणी 25 हॉस्पिटल केले. माझं जे स्वप्न आहे का पूर्ण कोकणभर 50 CBSE शाळा करायच्या, कोणी 100 CBSE स्कूल केल्या.
तर ते माझे विरोधक होतील. ज्यांचं काम असेल ते काम माझ्यासारखं काम कोणी केलं असेल तो माझा विरोधक असेल. आता 322 कोटी किंवा 32 कोटी असं सगळं जे कोटी जे बोलतात या संदर्भामध्ये तुमच्या मनात काय? याबाबत आमचे मित्र बाळामामा त्यांना प्रश्न विचारतील. आम्ही त्याच्यामध्ये भानगडीत पडत नाही. आम्ही आमचं चांगलं काम आहे ते चांगलं काम सांगतोय. आमच्या कामाबद्दल कोणाला डाऊट वाटत असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं. आम्ही विचारमंचावर यायला तयार आहेत. आणि कोण स्थानिक आणि कोण बाहेरचा. जर बाजूच्या अंजूर गावचा पोरगा जर डॉक्टर करायला जिजाऊ त्याला मदत करत असेल, त्याचे वडील कॅन्सरने त्रस्त असताना त्याचं शिक्षण थांबतं, त्याला जिजाऊ किंवा निलेश सांबरे मदत करत असेल, बाजूच्याच भिवंडी तालुक्यातील भरोडे गावचा पेशंट जर कॅन्सरग्रस्त आहे, त्याचा 14 तास ऑपरेशन झडपोलीच्या जिजाऊच्या हॉस्पिटलमध्ये निलेश सांबरेच्या हॉस्पिटलमध्ये बिनपैशाने होत असेल तर कोण स्थानिक आणि कोण बाहेरचं समाजाला चांगलं कळतं आहे. आज गावापाड्यातले ठाणे पालघर जिल्ह्याच्या या मतदारसंघातल्या गावपाड्याचे सगळ्याकडचे विद्यार्थी झडपोलीच्या शाळेमध्ये शिकतात. सगळ्याकडचे रुग्णही आपली जिजाऊ समजून आपला निलेश सांबरे समजून उपचार घेतात. यापेक्षा मोठी गोष्ट काय? हा देश माझा आहे. आता आपण मतदारांना काय संदेश द्या? मतदार सुज्ञ आहेत. उमेदवार बघून त्यांनी मतदान करावं एवढीच त्यांना मी अपेक्षा करतो. कोण काय करेल त्यापेक्षा ज्यांनी काय केलं आहे त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि जात बात धर्म या पलीकडे मतदारांनी काम केलं पाहिजे. जर मला बाहेरचं सांगत असतील तर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब तर उत्तर प्रदेशमधून निवडून येतात. त्यांचं जसं काम आहे की त्यांनी गुजरातला केलं त्याच्यापेक्षा मोठं काम मला वाटतं या लोकसभा क्षेत्रात निलेश सांबरेचं असेल. आत्ता काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये जे उमेदवारांची चर्चा होती का बाबा यांना बालेमामाला देणार, दयानंद चोरगेंना देणार, अचानक त्यांचा समज जर उमेदवारी रद्द झाली आणि तुम्हाला जर मिळाली तर ते तुमच्यासोबत काम करतील? हा 100% करतील. मी काय सांगतो तेच नाही. या जिल्ह्यात लोकसभा क्षेत्रातला जो सुज्ञ मतदार आहे हा प्रत्येक मतदार निलेश सांबरेचं काम बघून गेल्या 15 वर्षातच निलेश सांबरेला आता मतदान. काँग्रेसची उमेदवारी जर दयानंद चोरगे किंवा बालेमामाला जर मिळाली तर तुम्ही काय करणार? तुम्ही अपक्ष लढणार का? हां 100%. आम्ही लाईव्ह पत्रकार परिषदेत जाहीर केलेले आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे. आम्ही कुठलंही लबाडी केलेलं नाही, कुठलंही खोटं काम केलेलं नाही, कुठल्याही ठेकेदाराकडून 100 रुपयाची लाच घेतलेली नाही, कुठलाही स्वार्थ ठेवून आम्ही लोकसभा लढत नाही. का मी लोकसभा लढल्यानंतर आज 1000 कोटीचा धनी असेल तर उद्या 10,000 कोटीचा धनी व्हायचा आहे, इकडून तिकडून पैसे कमवून. हे आमची स्वप्न नाहीत. आम्हाला गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं गुणवत्तेचं आणि गरिबांना चांगले उत्तम आरोग्य द्यायचे. आज तुम्ही बघायला गेलं तर कधीतरी भिवंडी तालुक्यात फेरी माराल. ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव हातगाड्यात आलं त्याप्रमाणे आम्ही आमच्या समाजातील महिलांना दिलेल्या हातगाड्या, अगदी वडापावची गाडी, भाजीपाल्याची गाडी, फळांच्या गाड्या, महिलांच्या अनेक शहरामध्ये बघायला गेलं तर भिवंडी शहरात मेहंदी क्लासेस, जेवण बनवण्याचे क्लासेस, ब्युटी पार्लरचे क्लासेस, शिलाई मशीनचे क्लासेस गावोगावी दिलेले आहेत, गावोगावी मशीन दिलेले आहेत, पिठाच्या चक्क्या दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे. आमचे लाभार्थीच जवळजवळ 8-8.5 लाख लाभार्थी असतील. त्यामुळे विजय हा आमचा ग्रामीण पक्का भाग आहे. जो आहे शापूर, कल्याण आणि मोरबाड यामध्ये उपेक्षित भागांना की उपेक्षित नागरिकांना तुम्ही काय देऊ इच्छिता आणि काय अपेक्षा बाबा तुमच्या आहेत का या ठिकाणी उपेक्षित राहिलं समाज? स्वातंत्र्य देऊ शकतो आम्ही. स्वातंत्र्य द्यायचं आहे आम्हाला. खरं स्वातंत्र्य जे आहे का जे घटनेमध्ये अपेक्षित आहे का ज्याप्रमाणे श्रीमंतांना आरोग्य व्यवस्था मिळते त्याप्रमाणे गरिबांनाही उत्तम प्रकारची आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे. ज्याप्रमाणे श्रीमंतांची मुलं चांगल्या शिंगाण्यासारख्या शाळेत शिकतात तशी व्यवस्था आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये निर्माण करू आणि नवीन पिढ्या घडवण्याचं काम. मला इथं सांगितलं की देशाचं शिक्षण धोरण काय मला माहिती नाही, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन जर मी काम करतो की इयत्ता 9वीपासून JEE आणि नीटच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे. एका विद्यार्थ्यामागे जर 10 लाख रुपये त्यांच्याकडे जर रेल्वेचा मुद्दा आहे तर तुमच्याकडे मुद्दा कुठला आहे? रेल्वेचं काय केलं, किती लोकल गाड्या वाढल्यात तुम्ही तपासून बघा, किती स्टेशन सुशोभीकरण झालं ते तुम्ही तपासून घ्या. तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही माहिती घेऊ शकता. रेल्वे संदर्भामध्ये तुमची भूमिका आहे? आम्ही करून टाकू. आम्ही नुसतं बोलून नाही दाखवू ना, आम्ही करून टाकू. रात्री कर्जत लोकली वाढवू, कसारा लोकली वाढवून टाकू. ज्या आमच्या भगिनी का बांधव पाऊण तास रेल्वे स्टेशनला उभे राहतात रेल्वे नसल्याने, लोकल नसल्याने, या सगळ्या गाड्या वाढवून टाकू. लोकांना जे अपेक्षित आहे ते काम आम्ही नक्कीच देऊ, करून दाखवू. एक जर व्यावसायिक म्हणून इतकी जर देशाची सेवा करत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत आहे ते स्वातंत्र्य आम्ही या भागाला देऊ, या लोकसभा क्षेत्राला देऊ, एवढा शब्द आपल्याला.